तुम्ही पेनड्राईव्हचा विषय काढला होता, काय झालं पेनड्राईव्हचं? हे बघा, मी तुम्हाला काहीच दिवसामध्ये गाले कोणाच्या नावावरती आहेत, रूम कोणाच्या नावावरती आहेत, बिल्डरांना जबरदस्तीने बोलून जबरदस्तीने सिग्नेचर करून घेऊ, कोणालाही 1 रुपया दिलेला नाही, सगळं डिटेल मी तुम्हाला काही दिवसातच देणार. बिल्डर माझ्याकडे आलेले आहेत, माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत, सन्माननीय आमदार राजन नाईक साहेबांपर्यंत पोहोचलेले आहेत. पण कार्यसम्राट माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांनी केलेल्या भूमिपूजनाचं काय? कसले कार्यसम्राट? त्यांचा कार्य संपला आता, त्यांचा कार्य संपला आता, त्यांचा कार्य संपला आता. होय, होणार आहे. तिथे नारळ घ्यायचे, नारळ तर त्यांच्याकडे फुकट पडलेलेच आहेत, कोकणातून आणून ठेवलेले आहेत नारळ फ्री मध्ये भेटलेले. ते नारळ उचलायचे, नारळ फोडायचं आणि लोकांना दिशाभूल, लोकांची दिशाभूल करायची की हे काम आम्ही केलं. काही कामं केलेली नाही. विकास करण्याच्या ऐवजी विरार भकास करून टाकलेला. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. विरार पूर्वेतील कारगिल नगर मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्याच्या नंतर 10 दिवस उलटलेले आहेत, अजूनही काम सुरू झालेलं नाही. या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते नारायण मांजरेकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. मांजरेकर साहेब नमस्कार. भूमिपूजन झालंय, 10 दिवस उलटलेत, तिथे खड्डा पडलाय, लोकांना अनेक त्रास होतात, त्याचं काम अजून सुरू होत नाही. काय त्याच्या मागचं कारण? हे बघा, जे कारगिल नगर जेपी स्कूल मध्ये पर्यंत जो रस्ता होणार आहे त्याचं उद्घाटन, खरं उद्घाटन 132 नालासोपाराचे आमदार सन्माननीय राजन नाईक येत्या 21 तारीखला, सोमवारी येत्या 21 तारीखला सकाळी 11 वाजता महानगरपालिकेचे अधिकारी, इथली जनता आणि आमदार येत्या 11 वाजता नारळ फोडणार आहेत आणि उद्घाटन होणार आहे. पण कार्यसम्राट माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांनी केलेल्या भूमिपूजनाचं काय? कसले कार्यसम्राट? त्यांचा कार्य संपला आता. 2015ला इलेक्शन लागलं महानगरपालिकेचं, 2019ला संपलं. त्यांना कुठला अधिकार आहे उद्घाटन करायचा? तुम्हीच बोला, तुम्हीच सांगा, त्यांना अधिकार आहे का? महानगरपालिकेचे कर्मचारी ते होतेत का उद्घाटनाला वेळी? कुठल्याही कामाचा घ्यायचं काम दिसलं, होय होणार आहे, तिथे नारळ घ्यायचे, नारळ तर त्यांच्याकडे फुकट पडलेलेच आहेत, कोकणातून आणून ठेवलेले आहेत नारळ फ्री मध्ये भेटलेले. ते नारळ उचलायचे, नारळ फोडायचं आणि लोकांना दिशाभूल, लोकांची दिशाभूल करायची की हे काम आम्ही केलं. काही कामं केलेली नाही. विकास करण्याच्या ऐवजी विरार भकास करून टाकलेला आहे या बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी. पण त्यांना कार्यसम्राट म्हणतात. कार्यसम्राट मी सांगितलं ना, आता कार्य संपला त्यांचा. कार्यसम्राट कोण बोलतं? स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थापटून घेतली, असंच कार्यसम्राट. गेल्या वेळेला तुम्ही पेनड्राईव्हचा विषय काढला होता, काय झालं पेनड्राईव्हचं? हे बघा, मी तुम्हाला काहीच दिवसामध्ये गाले कोणाच्या नावावरती आहेत, रूम कोणाच्या नावावरती आहेत, बिल्डरांना जबरदस्तीने बोलून जबरदस्तीने सिग्नेचर करून घेऊन, कोणालाही 1 रुपया दिलेला नाही, सगळं डिटेल मी तुम्हाला काही दिवसातच देणार. बिल्डर माझ्याकडे आलेले आहेत, माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत, सन्माननीय आमदार राजन नाईक साहेबांपर्यंत पोहोचलेले आहेत. याचा सर्व रेकॉर्ड माझ्याकडे आलेला आहे. काही दिवसातच तुमच्यापर्यंत सर्व डिटेल मी तुमच्यापर्यंत तुमच्या चॅनलला मी देणार. पण तुम्ही हे मोठे आरोप करतायत त्यांच्यावरती. माझ्याकडे पुरावे आहेत म्हणून मी बोलतोय, आरोप नाही करत आहे. कुठेतरी विमानतळामध्ये जो काही कांड झाला त्याचा तुम्ही बदला घेताय. हे बघा, तो इलेक्शनच्या टायमिंगला विषय झालेला तो मी विसरून गेलेला आहे. विवादाचा विषय मी विसरून गेलेला आहे. पण सत्य परिस्थिती जनतेला मला दाखवायची आहे. जी सत्य परिस्थिती आहे, कोणी कोणाला लुटलं, या विरारला कोणी लुटलं, या सगळ्या गोष्टी मला जनतेला दाखवायच्या आहेत. आज तुम्हाला एक सांगतो, जे नगरसेवक आहेत त्यांचेच नातेवाईक टेंडर घेतात, 100 मीटर रस्ता दाखवतात, 50 मीटरचा रस्ता काम करतात आणि 100 मीटरचे रस्त्याचे पैसे घेतात. अशी कामं या विरारमध्ये चालू आहेत. असे टेंडर घेणारे लोक काम चालू आहेत. ह्या सगळा खुलासा मी काही दिवसातच करणार आहे. पेपर जमा करायचं काम माझ्याकडे चालू आहे, माझं चालू आहे. थोड्या दिवसामध्ये तुमच्यापर्यंत ही बातमी मी तुम्हाला तुमच्या चॅनलला देणार. किती दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खुलासा करणार आहात तुम्ही? वेळ आली की तुम्हाला सांगेन. म्हणजे आता तुमचं काम सुरू आहे, जोरात काम चालू आहे. काही वकिलाची टीम माझ्याकडे आहे, काही माझे मित्र परिवार आहेत, काही इतर पक्षातली लोक मला सहकार्य करतायत. या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र येऊन ते काम करणार आहोत. पण
सत्य परिस्थिती लोकांच्या सामने आम्ही मांडणार काही दिवसातच. धन्यवाद मांजरेकर साहेब. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नारायण मांजरेकर. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रशांत राऊत यांच्यावरती घनघात टीका केलेली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांनी विरार पूर्वेतील कारगिल रस्त्याचा भूमिपूजन केलं होतं. तिथे खड्डा झालेला आहे, परंतु अजूनपर्यंत काम सुरू केलेलं नाही. 21 तारखेला सोमवारी नालासोपारा आमदार राजन नाईक यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. आता पाण्यासारखं ठरेल की नारायण मांजरेकरांनी प्रशांत राऊत यांच्यावरती केलेले आरोप कधी खरे ठरतील आणि कधी या सगळ्या गोष्टींचा खुलासा ते करतील. आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.